वेलकम टू पंढरपूर गाईज. वेट स्टार्टिंगपासून पाहूयात. सो झालं असं, उठली सकाळ सकाळी आणि कानी अशी न्यूज पडली की मला जायचं आहे पंढरपूरला माझ्या भावाला आणायला माझ्या आजीसोबत. सो मला क्लासेसचं पण ठरलेलं, बट माझं लेक्चर तर ऑफच होतं. पण घरामध्ये खूप घाण होती आणि नेमकं त्याच दिवशी मम्मीलासुद्धा बाहेर जायचं होतं बहिणींना घेऊन. तर उठली आणि घर वगैरे क्लीन केलं, सगळं झाडझूड काढली. त्यानंतर बेबीला रेडी केलं आणि मी पण रेडी झाली. त्यानंतर बॅग वगैरे पॅक केली, चाय नाश्ता केला आणि निघालो स्टेशनसाठी. स्टेशनला गेलो तर मी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करत होते, तर मला माहिती नव्हतं की तिला गाडी येते की तिला नाही. तर त्या लोकांनी तिकिटासाठी खूप फिरवलं, बट आम्ही तिकीटं वगैरे काढली. त्यानंतर 1.5 तास बसलो, बिकॉज 1:30ची आमची ट्रेन होती. तर लवकर गेलेलो तर 1.5 तास बसलो, टाईमपास खूप केला. मग बेबीला खायला घेतलं तिथे, तिने फ्रूट्स वगैरे खाल्ली. प्रत्येक गाडीला बघून ती बोलत होती मम्मा गाडीमध्ये बसायचं आहे. देन आमची ट्रेन आली आणि त्यानंतर आम्ही आमच्या गाडीमध्ये बसलो. तर तिने तिथे पण खूप एन्जॉय केला. तिने ट्रेनमध्ये बसून पण खूप खाल्लं. प्रत्येक गाडीला येता जाता बघत होती, गाडीमधून बाहेर बघत होती, खेळत होती, खात होती. तिचं काहीच टेन्शन नव्हतं. मला माझं फक्त निसर्गाकडे लक्ष होतं. इतकं छान बाहेरचं वातावरण दिसत होतं की मी पाहून थक्कच झाले. आय डोंट नो की तुम्ही कधी बघितलं की नाही, बट माझा फर्स्ट टाईम हा प्रवास होता अँड मी फर्स्ट टाईम हा एक्सपिरियन्स घेतला पावसाळ्यात. ते पण प्रत्येक जागी मला धबधबा दिसत होता आणि ते बघून मी इतकी खुश होत होते ना. मला ॲक्च्युली असं वाटत होतं की मी इथे फिरायला का नाही आली कधी. प्रत्येक ठिकाणी निसर्गाचं एवढं छान सौंदर्य दिसत होतं. मी खूप खुश होत होती. मी म्हणजे मी तिथे गेल्यानंतर काय फिरू, बट मी ट्रेनमध्येच हा जो एक्सपिरियन्स घेतला तो मला खूप छान वाटला. इथे पण गाडीमध्ये अँड पुढे पण मी जेव्हा बसमधून गेली तेव्हासुद्धा मी जे काही बघितलं मला खूप आवडलं. सो संध्याकाळ झाली, चाय वगैरे मागवलं पण ती परीनीच पिली, बिकॉज आम्हाला तिथली चायच नाही आवडली. त्यानंतर आम्ही पोहोचलो तिथलं तर बघून मी इतकी चक्क झाली, बिकॉज एकदम निळं आभाळ दिसतंय गाईज. मी तुम्हाला पण दाखवते, पूर्ण निळं आभाळ होतं. ते मी बघून खूप हैराण झालेली. पण आम्हाला इथून जायचं होतं बस स्टॉपवरती. सो रिक्षात बसलो, बस स्टॉपवरती गेलो आणि त्यानंतर बसमध्ये बसूनसुद्धा एवढा छान एक्सपिरियन्स घेतला. मी इथून चंद्रभागा नदी बघितली. मी खूप शॉक होते की मी चंद्रभागा नदीचं दर्शन घेतले लांबून का होईना. ती पण मला अंधारातच दिसली आणि जाता वेळेस पण मला ती अंधारातच दिसली. सो आम्ही त्यानंतर पोहोचलो इथे बस स्टॉपवरती. इथे पण बेबी खूप खेळली माझी, खूप. हे इथलं बस स्टॉप आहे गाईज. तिने इथे खूप एन्जॉय केला. खरंच पूर्ण प्रवासामध्ये ती एन्जॉयच करत होती. मला हिचं कशाचंच टेन्शन नव्हतं. इथून स्टेशनसुद्धा दिसत होतं इथलं. आम्ही इथे स्टेशनवरती नाही उतरलो, म्हणजे इथलं स्टेशन प्रॉपर बघितलं नाही, पण इथल्या बस स्टॉपपासून ते स्टेशनसुद्धा दिसत होतं. देन गेलो आम्ही टू व्हीलरवरती. घरी जाताना सुद्धा इथे खूप काय काय बघण्यासारखं होतं. मंदिरे वगैरे दिसत होती इथून पूर्ण विठ्ठल. सो बाकीचेही काही असेल मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच कळवेन. त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. सो थँक्यू सो मच.